आता जुनं समद संपलंय राजन. मी समद मागं टाकून आता पुढे निघून आलोय. नाही 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 नाही, तू जे काही बोलतेस त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये गौरे. एखाद वेळ मी चुकेन, मी भरकटेन, पण तू नाही. गौरे गौरे, आपलं प्रेम म्हणजे तुझा श्वास, आपली लेक म्हणजे तुझा जीव. तिला काहीतरी झालं आणि तरी तू माझ्या समोर इथे उभी आहेस, हे होऊच शकत नाही गौरे. मी इतक्या वर्षांनी जरी तुला भेटत असलो तरी मी तुला ओळखतोय. विसरतेस का तू? परिस्थिती माणसाला समद शिकवती. मी बी शिकलो. तुम्ही येणार, आम्हा दोघींनी घेऊन जाणार या आशेवर किती दिवस राहणार होतो. आणि तसं बी आपल्या पोरीला मी एकटीच मोठं करत होतो. आई असलो म्हणून काय झालं? आई बी कधीतरी थकतेच की. मी बी थकलो. आई बी कधीतरी हरती. मी बी हरलो. आमच्या दोघींचं आयुष्य माझ्या हातातून निसटून चाललं होतं. ज्या वयात सुखाने संसार करायचा होता त्या वयात नुसतं झुरणं आणि सोसनच नशिबी आलं. मग काय करणार होते मी? जो मार्ग दिसला त्या मार्गाने चालू लागलो. आता त्या मार्गात माझी माणसं मीच निवडली आहेत आणि त्या माणसांबरोबर मी सुखात आहे. हात जोडते तुमच्या मनोराजा. आता तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. आता माझ्या माग येऊ नका. मला हुडकून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नका. तुम्ही माझा भूतकाळ होता राजन, पण आता वर्तमानात तुमची जागा नाही. मला विसरून जा. तसं मी आता तुम्हाला तुमची बायको हाय, पोरगी हाय, आई वडील हाय. त्यांची काळजी घ्या. तुमचा सुखाचा संसार चाललाय नव, त्यासनी जीव लावा. मला विसरून जा. माझ्या मागे येऊन माझ्याशी बोलायचं, मला हुडकायचा प्रयत्न मी करू नका. हा ना, एक ज्या मुलीला तुम्ही महाजनांची नात म्हणून घरात आणलंय ना, त्या मुलीला परत पाठवून द्या. लय चुकीचं वागताय तुम्ही. हो, स्वतःच्या आईला फसवताय होय. सांगा समधी असली का गौरी आणि तिची मुलगी आता या जगात नाहीत. पाया पडतो तुमच्या. मला जाऊ द्या. माझ्या मागे येऊ नका. मी जिथं हाय, जशी हाय, सुखात आहे. सर, ही मी नाही. मी कशाला इकडे येऊ? म्हणजे मी आलो होतो, खरं मला फोन आला होता का बंड्याचा हात मिक्सर मध्ये गेलाय, त्याला हॉस्पिटलला न्यायचंय म्हणून मी आलो होतो. कमळी, अगं काय खोटं बोलतेस तू? बंड्या तर गावाला गेलाय ना, आणि बंड्याच्या हाताला काहीच झालेलं नाहीये. आणि आपलं ठरल्याप्रमाणे मी तुला पैसे दिले होते. सर, आमचं ठरल्याप्रमाणे काल तिकडे पैसे घ्यायला आली होती, पण आता मुद्दाम कबूलच करत नाहीये. सर, मी तिला विचारलं होतं की तू चोरी कशासाठी करतेस, पण ती मला म्हणाली होती की मला जवळच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट डिंगी, हे तुझ्या हातात काय आहे? बघू, इकडे बघू. सर, हे घ्या.
निंगीची काही चूक नाही. निंगीची चूक नाहीये म्हणतेस? मग हे काय आहे? एवढं महागडं गिफ्ट नक्कीच चोरीच्या पैशातनं घेतलं असणार. सर अहो खरंच असं काय बी नाही. बरोबर आहे तुमचं सर. या कमीनेत निंगीसाठी गिफ्ट घ्यायला मला पैसे चोरी करायला सांगितले होते. ते गिफ्ट आणताना मी स्वतः बघितले सर. हे बघ आदित्य, उगा खोटं बोलू नको तू आता. कामालाच आहे का तुझी? सर ही डब्बी आणि त्याची पावती मला खिशात ठेवायला दिली. काय ग कमळी, याच दुकानातनं घेतलेस ना कानातले? कमळी, तू अतिशय चुकीचं वागलेली आहेस. आता नाईलाज आहे माझा. मला उद्याच ट्रस्टींना बोलवून तुझ्यावरती कारवाई करावी लागणार. ए निघा रे, बाकीच्यांनी निघा, आपापल्या वर्गात जा. हां, केबिनमध्ये भेटू. सर हे बघा, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मी खरंच काय केलेलं नाही. तुम्हाला खरं सांगायलोय मी. सर प्लीज असं नका करू. गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मी जुन्या गोष्टीतच अडकून राहिलाय. पण मी समद सोडून पुढे निघून आलोय. आता पूर्वीसारखं काय बी राहिलं नाही राजा. आता ना आपली मुलगी राहिली ना मी तुमची गौरी राहिलो.